नाशिकमध्ये रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये 32 पोलीस जखमी झाले। जखमी पोलिसांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली। त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगड लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत। आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला। म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात। तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय, त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही। 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे। मी तुम्हाला ते सांगतो आहे, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार। हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग घेऊन लोक बसलेले असतात।